Array, my dear. Array. सायकलच्या मागे जातो ना. Array. अरे निघल्या बरं का निघल्या Array. कमाले का मानवला का ह्या माणसाला बरं का Array. खरंच प्रेम करावं मास्तर आणण्यावर Array. बोलावं गडीत आपला आनंद अरे दोघा जणात दोघा जणात नाही नाही माणूस येत नाही दीपक भाऊ खरंच येत नाही माणूस येत नाही माणूस आणि येत नाही राव. त्यातली त्या शेळी मागे येणं म्हणजे ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्या आई वडिलाचं लोक ऐकत नाहीत. नाही खरंय खरंय खूप मोठी गोष्ट आणि आहे या बकरे आहेत. भाऊचं नाव दीपक भाऊ आपल्या शरद भाऊ ठोके. शरद भाऊ मानलं बस तुम्हाला मी कमेंटला उत्तर देऊ देऊ परेशान झालतो आणि मला हे प्रश्न होता की खरंच शरद भाऊच्या शेळ्या व्हीलचेअरवरून सांभाळता येत्यान का तर सगळं तुम्ही प्रश्नच सॉल्व्ह केला राव तुम्ही न बोलवता न हाणता ते माग आले तुमच्या शेतकरी मित्रांनो व्हीलचेअरवरती शेळी पालन होतं का शक्य आहे का हा प्रश्न तुमच्यासाठी भाऊ जरा शेळ्यांच्या तब्येती दाखवा ह्या शेळ्या आहेत शरद भाऊ यांच्या व्हीलचेअरवरती आहेत दिव्यांग आहेत गावकरी बाजूला आहेत त्यांना आपण विचारू आणि परत याच्यामध्ये अजून पारदर्शकता आणण्यासाठी जे गावकरी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच बघा भाऊंच्या शेळीपालनचा हा सगळा कळप आहे आणि तुम्हाला जर चालायचं असेल चला बरं त्याच्यामागं तर शेळीपालन हे व्हीलचेअरवरती केल्या जातं शेळ्या लांब जात नाहीत कशा प्रकारे पाळल्या जातात आणि शेळी एक दोन शेळ्या जरी असल्या तरी त्या सांभाळणं मुश्किल आहे हे आपण जाणता तर शरद भाऊंची आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळी काही कशा प्रकारे करतात काय सवय त्यांना लावली हे सगळं आपण त्यांना विचारू पण शेळीपालन हे खरंच व्हीलचेअरवर करता येतं का उत्तर नक्कीच द्या त्यांना आपण आता चर्चा करू आणि त्यांचे गावकरीसुद्धा आपल्याबरोबर आहेत भाऊ तुम्ही यावर जरा एकदा तुमचं नाव सांगा एकदा माझं नाव अशोक संपतराव काळे राहणार बोरगाव हा आम्हाला शेजारी असून हा कमीत कमी वर्षाला 1 लाख रुपयाचा शेळीपालनामधून नफा कमवतोय आणि हा दिव्यांग आहे तो 12वी पास आहे आणि सायकलचं आणि मोटरसायकलचं पंक्चर पण काढतोय मोटरसायकलचं पंक्चर सुद्धा काढतो हा मोटरसायकलचं पंक्चर सुद्धा काढतोय आणि 1 लाख रुपयाच्या पुढं कमीत कमी एक लाख रुपयाच्या पुढं त्याची शेळ्यामधून अपंग असून तरी कमाई करतो आणि माणसाने जीवन कसं जगायचं आणि कसं हे अपंग असून हा जीवन व्यवस्थित जगतोय आणि चांगला असून आत्महत्या करतो ही आत्महत्याची पाळी नाही फक्त माणसाने उद्योग करायला पाहिजे व्यवसाय करायला पाहिजे त्याच्यातून काहीतरी घडतंय ज्याला 2 पाय धडधाकडे ते सुद्धा आत्महत्या करते ज्याला 2 पाय तर काही बी करू शकतो हे सध्या आत्महत्या करतो पण हा अपंग असून हा झाड जगतोय व्यवस्थित जीवन जगतोय बरं भाऊ आता तुमचं शेत त्यांच्या रस्त्यात येतं का चारण्याच्या लगत मग आता हे जे शेळ्या सांभाळतात व्हीलचेअरवर तर कोणाच्या रानात जाणं येणं खाणं ह्या रोडच्याच कडेनं जगू शकतात ह्या रोडच्या खाली उतरूच बी शकत नाही त्याला व्यवस्थित त्याला नियंत्रण लावलेलं आहे सवय लावली खरं वाटतं का परत एकदा प्रश्न आहे आणि व्हीलचेअरवरती शेळीपालन हा विषय सोपा नाहीये त्यांच्याशी आपण जाऊ त्यांच्याशी चर्चाही करू एक माईक जो आहे ती त्यांना लावलेला आहे शरद भाऊ राम 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 राम. खरंच व्हीलचेअरवर परत शक्य आहे का होईल हाव. आता ते तर आमच्या समोर आहे हाव. बरोबर आहे बरं हे काय म्हणजे पळत कसं काय नाही आणि तुम्हाला कसं काय पळत नाही त्याला सवय लागेल आहे ना जशी सायकल जशी जवळ जवळ राहील तशी सायकल जवळ जवळ राहतात. भाऊ या इकडून म्हणजे ह्या सायकल सोडून जात नाही मग हाव. सगळ्यात जुन्या शेळ्या कोणच्या घेतल्या ती तांबडी एक पुढची तांबडी ही एक हा आणि ह्या 2 ह्या 2 त्याला माहिती आहे आपला मालक भाऊ आपल्या जवळच राहायला माहिती याला हाव. हा हाव. भाऊ इकडून या जरा जवळून तर ही सायकल कुठं कुठं जाते ही सायकल आता इथून मावरी तोरीच्या राहणार रिकाम्या होत्यात हा मग तोरीच्या राहणार नंतर पावसाळ्यात रोडनं पावसाळ्यात रोडनी पावसाळ्यात बरं आता रोड समजा तुम्ही रोडला आहे आणि शेळ्या तुमच्या बाजूला सारायला लागले आता हे पिल्ल्याला माहित नाही हे बारकाली पिल्ले हे आता मध्ये वावरात जाते ते खाते शेंडा शेतकरी बोलतो असं कधी होत नाही का नाही त्याला आवाज द्यायचा नाही तर आवाजानं ऐकलं मग दगड आणायचा इकडला दगड कुठे ठेवलेले हे एक पिशवी हा हे दगड बरं हे दगड मारायला ठेवलेले की भीती दाखवायला ठेवलेले नुसतं त्या आवाजानं ऐकल्यावर दगड आणायचा मग शिक्षा द्यायचे हा लगेच आलकडे आले. हे मुद्दाम दगड भरून ठेवलेले ज्याच्यासाठी की त्याला जर नाही ऐकलं तर नेम चांगला याचा अर्थ तुमचा हाव. हा हाव. एकदा लागल्यानंतर परत ती मालाला जातच नाही आवाज द्यायचा नाही तर आवाजानं ऐकलं नुसतं असा दगड फेकून लगेच आलकडी लगेच अलीकडे
पण पहिली गोष्ट मला आताही विश्वास वाटत नाही हो या व्हीलचेअरवरती शेळीपालन होत. आता तोरीच्या राहणार कामे झाले म्हणून या तोरीच्या राहणार आहे. हा नाही त्याच्या अगोदर मग रोडनच कमाई किती होती बरं अंदाज? वर्षाला 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. हो. तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा आणि आपलं तो परिचयच राहिला त्यांच्या बोलण्यामध्ये. माझं नाव शरद ज्ञानदेव ठोणगे. बर. गाव? बोरगाव. बर. तालुका? जिल्हा जालना. तालुका जिल्हा जालना. तालुका कुठला येतो आपल्याला? जालना. जालनाच येतो. बर. तुमचा मोबाईल नंबर एकदा नक्कीच सांगा. 90 21 51 92 56. भाऊ तुमचं खरंच अभिमान वाटतो. आपण रीलवरती फेसबुकवरती पाहतो की माझ्याकडं असं झालं, माझ्याकडं तसं झालं, मला मदत करा, मला भीक द्या, असं भरपूर लोक हे करतात. पण भाऊंचं धन्यवाद मानतो, मीच धन्यवाद मानतो की त्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्यांना एक सल्ला दिला, एक मार्गदर्शन केलं की मी व्हीलचेअरवरती शेळ्या सांभाळतो, तुम्हाला काय झालेलं आहे हे एक विशेष या माध्यमातून मी मांडू इच्छितो. बरं भाऊजी, सुरुवात केली ही किती वर्ष झाली असतील सुरुवात करायला? आता सुरुवात करून आता 4-5 वर्ष झाली. करा त्यांना जरा. हा 4-5 वर्ष. 4-5 वर्ष झाली. तर किती शेळ्यापासून सुरुवात झाली? ती आता आंबड्या शेळीपासून. कोणी म्हणलं नाही की तुम्हाला की आता एक शेळी आणली तुम्ही तर म्हणजे हे तुमच्यासाठी नाही, तुम्ही करू शकत नाही असं? नाही. आधी तांबडी शेळी होती, जिथं तांबडी शेळी जाईन का पोना हा त्याच्या मागे बाकीच्या जाती. या सगळ्या बाकीच्या तिच्या मागे बाकीच्या. जाणार. बरं आता तुम्ही इथं बसलेले आणि बाजूच्या रानात ते जाणार आहे लांब? मालात जात नाहीत. मालात पाहिल्यापासूनच सवय नाहीत. मालात जातच नाही. फक्त जवळ राहायचा असं गेल्या आवाज द्यायचा, नाही आवाजानं ऐकलं तिथून दगडा फेकून आणला तालकडे येते. तुमच्याकडे येणार? हो. अशी इकडे तिकडे पळणार नाही. तुम्हाला खरं वाटतं का? परत एकदा या. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला सांगतो फार मोठमोठ्या शेतकऱ्याची मी आता मुलाखती घेतलेल्या आहेत, पण आजची जी मुलाखत आहे ही खरंच अविश्वसनीय मुलाखत आहे. भाऊंच्या व्हीलचेअरवर एका जागेवर बसून, आणि त्याच्यातही व्हीलचेअर इलेक्ट्रिक नाही आहे, हाताच्या पॅन्डलची आहे, आणि ह्या पॅन्डलवरती असताना ह्या सगळ्या शेळ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 शेळ्या सांभाळणं. इथं 2 शेळ्या सांभाळू शकत नाही राव माणसं. बरोबर आहे ना? हो. शेळ्या विकण्याचं कारण असं राहतं की ती लई पळती. बरोबर आहे? हो. आणि ह्या जर तुम्ही पाहिला तर ह्या 12 शेळ्या भाऊ याच्यावर सांभाळतात. बरं, पाण्याची बाटली पण तुमच्या समोरच आहे. ही एकदम चांगले भाऊ, जरा जवळ आहे ना जरा. ही कोण विणली? ती मॅच विणली. वा. म्हणजे देव, ठीक आहे, देवाने काही कमी जर केलं असेल तर काही जास्तही देव देत असतो. ही जर बाटली तुम्ही जर पाहिली असेल तर कशा प्रकारे विणलेली आहे ते तुम्ही पाहू शकता. माझ्या घरी सुद्धा बाटली आहे बरं का भाऊ. पण आम्ही काय करतो माहिती आहे का? पोतं घेतो, पोतं, आणि पोतं गुंडाळायचं, शिवून घ्यायचं, सोपं काम. तर याने त्याच्यामध्ये कलात्मकता आणली बरोबर, त्याची व्यवस्थित विणून घेतलेली बाटली. किती वर्ष झाली तिला? हिला आता 1 वर्ष झालंय. वा. थंड राहत? हो. गरीबाचं फ्रीज. बरं आता हे जे लोक आत्महत्या करतात बरं का, शेतकऱ्याचं प्रमाण भरपूर आहे. त्याच्यामध्ये माझ्या कर्जबाजारी झालो मी, किंवा मला धंदा राहिला नाही, मला पैसे राहिले नाही, अशा प्रकारे आत्महत्या केली जाते. तुम्हाला मेसेज काय देता येईल बरं याच्यामधून? जे धडधाकट लोक आहे, आता तुमचं तर समजा दिव्यांग आहे तुम्ही, बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? हो. ते लोक चांगले पाय असताना, सगळ्या असताना आत्महत्या करते, वाईट आहे की नाही? हो, वाईट आहे. मनाने खचलं नाही पाहिजे, खरं आहे की नाही? हो. मनाने खचलं नाही पाहिजे, तर हे अशा प्रसंग येत नाही. आणि भाऊच्या शेळ्या जर पाहिल्या असत्या तर आतापर्यंत आमच्या शेळ्या जर सोडलेल्या असत्या, माझ्याकडे शेळ्या जे हे पकडलेलं कॅमेरा त्यांच्याकडे शेळ्या आहे, त्यांची ही मुलाखत, त्यांची ही बाईट आपण नक्कीच घ्यायचा प्रयत्न करू. भाऊ हे घ्या. राम राम देव बाबू. राम राम. शेळीपालन शक्य आहे का? बघा, ज्यावेळेस मी जलतारा प्रकल्पाचं काम झालं होतं पळसखेडा या ठिकाणी, आणि सर्वे करत असताना मी पळसखेड्याहून नेहमी शेवडीला जायचो. जात असताना मी 1-2 वेळेस असं लक्ष दिलं नाही, पण ज्या वेळेस मी उभा करून बघितलं आणि सगळं बघितलं, मला म्हणजे असं आनंद वाटला की बघा, मी शेळीपालन केलं, मी बंदिस्त केलं आहे, 2-2.5 लाख रुपये शेडला खर्च केला आहे, ह्या सगळ्या गोष्टी. पण ह्या भाऊला पाय नसताना यानं शेडच्या म्हणजे रस्त्याच्या कडाकडनं शेळ्या सांभाळतोय. आणि अक्षरशः मी बघितलं की रस्त्याच्या कडीनं असताना सोयाबीन होती पलीकडून, कोणाचा कापूस होता, प्रत्येक धन होतं, पीक होतं प्रत्येक शेतामध्ये, पण शेळी ही अजिबात शेतामध्ये जात नव्हती. ही मात्र मला म्हणजे कमाल वाटली. त्याच्यानंतर मग एक व्हिडिओ बी टाकला होता, तो आपल्या पेजवरून बी टाकला, आणि असं होणं शक्य नाही.
पण हे शक्य करून दाखवलं शरद भाऊ ठोके यांनी. खरंच